तर आज आपल्याकडे सर आलेत. सरांचं माझं व्हॉट्सअपवर बोलणं झालं होतं आणि त्यावेळी सरांना मी फोन केला होता आणि सर मला काय म्हणलेत, माझ्याकडे 200+ प्राणी आहेत. माझे शब्दच नव्हते, म्हणजे त्यांच्याशी मी काय बोलू. माझ्याकडे 20-22 प्राणी होते आणि तेव्हा सर बोललेत की मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. मी म्हटलं एवढे तुमच्याकडे 200 प्राणी माझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर मी थोडा कन्फ्यूज झालो होतो. आज स्वतः माझ्याकडे आलेत. माझ्याकडं वेगळं काय नाही, काही नाही, फक्त माझा अनुभव आहे आणि मी एक अनुभव सरांना शेअर केला होता. बरोबर. सरच सांगतील काय त्यांना मी सांगितलं होतं आणि त्यांचा आज रिझल्ट काय आहे. काय वाटते सर? काय नाही, चाऱ्याविषयी तुम्ही बोलला होता ना, चाऱ्यासाठीच मी आलो की बाबा आम्ही चारा एवढा मोठा घालून पण आमचीच प्राणी अशी होत नव्हते. खुराक घातला, चारा घातला तरी पण एवढं रिझल्ट पाहिजे मिळत नव्हता. पण तुमचा जे आता कमी चारा आहे रे, खुराक नसताना सुद्धा रिझल्ट प्राणी बघण्यासाठी खास आवर्जून आलो आम्ही. तुम्ही टुडी घेतल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला? टोडी घेतल्यावर ना बघितलं की बाबा गव्हाणीत का शिल्लक राहायचा काही विषयच येत नाही ना. वैरण पूर्ण खातेत, वैरण वेस्टेज जायचा विषय येत नाही. आपण वैरण एवढी महाग आणलेली असते पण ती काय वायपट जायचा विषय येत नाही. सगळं स्वच्छ होतं, सगळं खातेत पूर्ण. आता आमचं तर छोटं आहे पण आमचा अनुभव जो आहे म्हणजे आम्ही प्रॅक्टिकल बरोबर आहे की. कारण काय होतं, लोकांना आपण जर सांगितलं असं म्हणजे बिना खुराकाचं असं होतं, लोकांना पटत नाही, विश्वास बसत नाही. का तर आम्ही एवढं खुराक घालून पण आमचं होत नाही ना. मग तेच तो प्रश्न आहे. आता तुमच्या समोरच प्राणी आहेत माझी बिना खुराकावरती. आता तुम्ही सुद्धा खुराक कमी केलंय, साहजिकच आहे. बरोबर आहे की. तरी सुद्धा प्राणी चारा खात्यात का? खातेत चारा खायचा विषय येत नाही. फक्त लोकांची संकल्पना चुकीची होती. आता ह्यांची आम्ही आता तुम्हाला इथं थंडीचं काय प्रमाण आहे? थंड आहे वातावरण, थंड आहे. थंड म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा आमच्याकडे थंडी लागते, थंडी आहे तरी सुद्धा प्राणी व्यवस्थित आहे. असे आहेत. म्हणून मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला शेडचं नियोजन करावं लागेल. बरोबर आहे की. आता टुडीचं झालं, साहेबांनी एक नाही 2 टुडी घेतल्यात. बघा मी 1 टुडीचं सांगत होतो सरांना, सरांनी 3 बुक केल्या होत्या, 2 भेटल्या, 1 भेटली नाही. आणि जो काही चारा घालतात आम्ही जसं सांगतो गव्हाण्या झाडू मारत नाही, तसं सरांनी मला एक मेसेज केला होता, आमच्या गावाने सुद्धा चारा शिल्लक राहत नाही. आणि आज स्वतः सर इकडे पाहायला आलेत का तर शेड असं करायचं. बघा त्यांच्याकडे 200+ प्राणी आहेत, म्हणजे माझ्या 10 पट प्राणी आहेत. माझ्या 10 पट अनुभव चांगला आहे, पण थोडंसं कुठंतरी चुकत होतं म्हणून ते आज माझ्याकडं मंगळवेढ्यावरून इथं आले. आता तेच सांगतील आमचे प्राणी काय आहेत आणि आमचा इथला आता आल्यानंतरच शेड खोलले आपण. त्यांना दुसरं काय नव्हतं अगोदरचं. आणि सरच सांगतील आल्यानंतर प्राण्यांची काय अवस्था आहे, चारा किती लागतो. काय नाही, चारा तुमचा शून्य जायचं काय गरज नाही तुम्हाला. सगळं खाऊन व्यवस्थित आहे, त्यामुळं चारा वेस्टेज जायची काय गरज नाही, काय नाही. प्राणी काय म्हणते ते? आता प्राणी एकदम 1 नंबर आहे. प्राणी चमक चांगली आहे. आता आम्ही एवढं चारा घालून पण प्राणीला एवढे हे तंदुरुस्त दिसत नाहीत ना. नाही काही लोक म्हणतात प्रोटॉन लावा, कॅल्शियम लावा, हे सगळ्या गोष्टी सांगतात. खुराक लावा, आम्ही तर म्हणतो खुराक देऊच नका. आता आमची खुराक देऊन पण प्राणी असे नाहीत ना. पण आता तुम्ही टुडी आणल्यापासून कमी करायला लागला. 100% फरक पडला. तुमची पण म्हणजे 5-6 महिन्याच्या नंतर जसं कंटिन्यू हे चालेल ना तुमचं, सेम असे प्राणी 100% होणार. आता तुम्ही जे घालता ते आपण घातलेला विषयच नाही ना. बस काय घालतो त्यापेक्षा कसं घालतो हे महत्वाचं आहे. मग मी तेच सांगत होतो लोकांना, तुम्ही 50 किलो घालताय ना, नका घालू, 15 किलो घाला, पण ते व्यवस्थित घाला. काही फरक नाही. 3 पिल्लं पण सुद्धा अशा पद्धतीने, म्हणजे ह्यांना काय 3 पिल्लं झालेली जगत नाहीत किंवा त्यांचं काय होतंय तसलं काय विषयच येत नाही. काय नाही. आणि आम्ही सांगतो की आमचा भाग एकदम बेकार आहे. बरोबर. तुम्ही आता बघितलंयच, कुणाला जर म्हणलं की आमच्याकडे थंडी लागती म्हणजे नाही, विश्वास बसणार नाही. पण आमच्याकडे खरी परिस्थिती अशी आहे की थंडी लागत नाही, थंडी लागते. आता उन्हाळा आणि उन्हाळा आमच्याकडे नसतोच. आता तुमच्या तिकडे टेम्परेचर किती असेल काय माहीत. टेम्परेचर आमचं 40च्या पुढे जाते. यांच्याकडे टेम्परेचर 40, आमच्याकडे थंडी लागते. आणि ह्यांचे मित्र बाहेर उन्हामध्ये बसलेत का तर शेडमध्ये गार लागते. आणि अशामध्ये प्राणी आहेत. आणि एवढंच की मला पहिल्यांदा पण माहीत नव्हतं की सरांकडे एवढे प्राणी येतं. आमचे लोखंडे साहेब गेले होते सरांकडे आणि त्यांनी मला सांगितलं की सर तिकडे नगरसेवक आहेत, त्यांचं हॉटेल आहे आणि त्यांच्याकडे 200+ प्राणी आहेत. त्याच्यानंतर मला शॉक बसला की असे लोक सुद्धा आपल्याला फोन करतायत. म्हटल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे. नंतर सरांनी मला सांगितलं की मला तुमच्याकडे यायचं आहे. म्हटलं सर कधी पण या. आणि आज ते माझ्याकडे आलेत. आल्यानंतर त्यांची जी काय शंका होती शेडची तेही इथं सोल्युशन झालं. त्यांना म्हणजे मॅनपॉवर किती वाचली पाहिजे तेही त्यांना माहीत झालं. चारा किती वाचला, चाऱ्याचं त्यांचा प्रश्नच मिटला. आता चाऱ्याचं काय नाही, फक्त त्यांना एक सांगितलं होतं शेडची संकल्पना अशी पाहिजे. आता माझ्यापेक्षा क्वालिटी शेड सर करणार आहेत. झालं की मी त्यांच्याकडे जाणार. आणि तुम्हाला पण बाकीच्यांना म्हणजे नवीन एक काय आयडिया असते ना ते मी तुम्हाला दाखवेन. कारण सरांनी मला जे प्लॅन सांगितला आहे त्यांच्या शेडचा ते आपण नक्कीच तुमच्या म्हणजे सर्वांसाठी बघायला भेटेल.
आणि आपण जी काय माहिती सांगतो सर, इथे काय खोटं आहे का? नाही नाही, जे आहे ते रिअल आहे सगळं. जे तुम्ही रोज बोलताय, आम्ही रोज व्हिडिओ बघत होतो, जे बोलताय ते सगळं खरं आहे. आणि म्हणून तर मी लोकांना काय सांगितलं की तुम्ही फक्त म्हणजे मी फक्त माझं युट्यूब चॅनल चालावं ह्याच्यासाठी करत नाही. नाही, बरोबर तर आहे. इथं तुम्ही प्रॅक्टिकली या प्रत्येकाने बघा, बिना खुराकाचं पण प्राणी जगतात. 100% 100%. आता मी नोव्हेंबरला 150 किलो आणलेला खुराक आहे म्हणजे मका, अजून 50 किलो आहे आणि तुम्ही म्हणताय की आमचं 35 क्विंटल संपलाय माझा. म्हणजे प्राणी तेच आहेत, सगळं तेच आहे, तरी पण तुम्ही म्हणताय की प्राणी असे होणार. नाही नाही, असे नाहीत आमचे. आणि आम्ही कमी चाऱ्यामध्ये कमी खुराकामध्ये असे करतो. मग हेच लोकांना पटत नाही की हा खरं बोलतो की खोटं बोलतो. नाही तेच बरोबर आहे ना. मग मी आता मला पटलं, पण मी ते भावांना त्यासाठी घेऊन आलो की बाबा काय कंडिशन आहे बघा. हा, आता तुम्ही आमच्याकडे बघितलं असेल, शेत जमीन कशी आहे काय आहे सगळं तुम्हाला दिसलं असेल. चारा आमच्याकडे भरपूर असून पण ती कसा घालायचा आम्हाला माहित नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो ना. आमच्याकडं- वेळच लागत नव्हता. हा, चारा घालायचा हेच लागत उगा आपलं आणायचं टाकायचं बस झालं, एवढाच विषय होता आमचा. आता आमच्या गावाने पण बघा झाडू मारत नाही, आम्ही नेहमी सांगत असतो नाही, बरोबर आहे की. काय मारायची झाडू करायची. आता तुम्ही पण काल पाठवलंय फोटो मला, झाडू मारायला लागतो. तीच म्हणलं ना, तुम्ही जसं म्हणलं की बाबा मला झाडू मारला, तसं आमचं काल झालंच ना तसं ते समोरच. फक्त आपल्याकडे सगळं होतं पण आपल्याला त्याची म्हणजे जी प्रक्रिया असती ती माहीत नव्हती. बरोबर आहे. आणि आपण म्हणजे मी वैयक्तिक इथं जेव्हापासून हे केलं ना तेव्हा प्रत्येक बारीक गोष्ट चेक करतो. ह्यांना होऊच नाही काय, बरोबर आहे, बरोबर आहे. हे काळजी मी करतो. ह्यांना इंजेक्शन करा वगैरे तसलं काय आपल्याला जमत नाही. मला वैयक्तिक मी स्वतः आजारी असलो ना हॉस्पिटलमध्ये गेलो ना, इंजेक्शन बघितलं की माझं बीपी लो होतं. सर्वात महत्त्वाचं तर म्हणून ह्यांना इंजेक्शन करायला लागू नये मला, म्हणून मी ह्यांच्यासाठी जे काय करायला लागेल ते करतो. बरोबर. पण एकदम सुटेबल कार्यक्रम, अजिबात कुठल्याला त्रास नाही. आता तुमच्या माडगेळ तर माझ्यापेक्षा मोठे आहेत. ह्या माडगेळ विजापुरी येतं माझ्याकडे, बरोबर आहे. ही एक आणि इकडे एक आहे. आणि त्यांना सुद्धा आपण ते जे काही प्रोसेस करणार आहे, आता नराने क्रॉसिंग करायचं वगैरे ते त्यांच्यावरती करून नारी सुवर्णापेक्षा त्याची पिल्लं मोठी पडतायत. 100%. आता तुमच्याकडे काय स्टॉकच आहे, त्याचा काही विषयच नाही त्या माडग्याचा. बरोबर आहे. त्यामुळे तुमच्याकडची पिल्लं माझ्यापेक्षा मोठी होणार. फक्त तुम्हाला जी पिल्लं ठेवायची आहेत, त्याला हे असं करावं लागणार, बरोबर आहे. त्याला पर्यायच नाही. आता ह्यो नर बघा तुम्ही, तुमच्या समोरच आहे, बिना खुराकाचं उत्पन्न आहे. आणि लोक म्हणतात की याला अंडी पाजा, दूध पाजा, कशाला पाजा? काय बरोबर आहे, करायचं नाही ना. हाही असताना व्यवस्थित असल्यावर मग काय. मग हे म्हणून मी जेव्हा पण मेंढीपालन केलं ना तेव्हापासून बारीक विचार करत नेले की ह्यांना काय लागेल आणि काय नाही लागायचं. नाही, बरोबर आहे. तुम्ही पहिल्यापासून बारीक अभ्यास सगळा केलेला असल्यामुळे ते सोप्यात गेलं. आमच्याकडे चारा नव्हता ना, चारा नसल्यामुळे चारा हाय ती कसा घालता येते तुम्ही त्याचा अभ्यास केला जास्त. त्याचा अभ्यास केला आम्ही. आमच्याकडे चाराच नाही. आता हे बघा, हे गहू ठेवायला केलं इथं लोकांना, इथं गहू ठेवायचं, इथंच भरडायचं, ते गव्हाचं जे भुस्सा येईल ना तो ह्यांना खायला घालायचंय. आमच्यात चारा आहे पण कसा घालायचं हे कळलं नाही आम्हाला. म्हणजे क्वालिटी आहे सगळं, हा. पण आमच्याकडे काहीच नसल्यामुळे आम्ही असं केलं बरोबर आहे. की बाबा नाही आपल्याला कमी आहे, मग ह्याला कसं चांगलं करून घालायचं तर असं घालायचं. तर आम्हाला मिळते त्याची आम्हाला किंमत कळायला ना. हा, मग तसंच आहे. आता तुमच्याकडे मेंढ्या पण भरपूर येतात, चारा पण भरपूर आहे, सगळं काय सगळं आहे. फक्त तुमचं एक होतं की चारा घालायचा कसा आणि ह्यांना ठेवायचं कसं. बरोबर. कारण आपलं कसं पिढी जात मेंढपाळाचं, म्हणजे तुमचं पण मेंढपाळाचं, मेंढपाळच आम्ही. पण ते काय झालं पिढी जात की बाबा असं काय होतं हे कुणाला संकल्पनाच नाही. मेन म्हणजे कसं आहे, मेंढी पालन बंदिस्त होतं हेच लोकांना विश्वास बसत नाही अजून पण नाही. अजून पण बसत नाही. आता तुम्ही तर आम्ही करतो ते आम्हाला पण अजून म्हणतात लोक बाबा तासभर सोडलं पाहिजे, 2 तास सोडलं पाहिजे त्यांना. पण हा. काय होत नाही, सगळं व्यवस्थित होते. आता आमची तर ऊनच नाही आमच्याकडे. दोनच नाही. आता तुम्ही बघताय ह्यांना ऊनच नसतं तरी सुद्धा मेंढरा अशी येतं. मग काय करायचे, कशाला बाहेर सोडत बसून काय करत काय बसायचे. विषय नाही. म्हणून मी लोकांना प्रत्येकाला सांगतो, बघा सर्वांनी, दादा मेंढपाळ आहेत, त्यांचा म्हणजे पूर्ण पहिल्यापासून मेंढी पालन, तरी सुद्धा त्यांना अजून सुद्धा लोक सांगतात मेंढी बंदिस्त होत नाही, दादानी बंदिस्त केले. आणि फक्त काय करायचे, त्यांना चाऱ्याचं नियोजन करायचं. सर्व काय दादांकडे ओके आहे, फक्त घालायचं कसं आणि ठेवायचं कसं हे माहीत नव्हतं, त्याच्यामुळं गणित चुकलं. आता त्यांचं एक ट्रॅक झाली, एक राहिले, आणि ज्या दिवशी त्यांचं शेड होईल ना त्या दिवशी मी जाणार आहे दादांकडे. नक्की, कारण नक्की दादानी जी योजना सांगितली आम्हाला कोणाला समजलं नाही, पण खालच्या जे भागामध्ये आहेत, जसं दादा जसं आले त्या भागातनं, त्या भागामध्ये 100% ते सक्सेस राहील. कारण ह्यांना ऊन पण लागेल त्याच्यामध्ये, आणि त्यांनी केलं की मी तुम्हाला दाखवेन सर्वांना. प्रत्येकानं मेंढीपालन करा, पण अशा छोट्या पद्धतीतनं करा. तुम्हाला काय वाटतं दादा? नाही बरोबर आहे की
आम्ही फक्त युट्यूबला सांगायसाठी किंवा कशासाठी हे काय केलेलं नाही. मी तुम्हाला परवाच बोललो होतो ना की तुमचं बाबा जी सांगताय तुम्ही ती कोण सांगणार नाही तेवढं तुम्ही काळजीपूर्वक सांगताय. नाही आणि इथं दिसायला पण ते आहेच. नाही जे आहे ते आहे समोर आहे ना. आम्ही काही वेगळं करत नाही किंवा बाहेरनं कुणाची पिल्लं आणणे इथं ठेवून आपण विकणे तसलं काही ठेवत नाही आपण. नाही बरोबर आहे. जे आहे ते आपलं आपलं घरचं आहे ते आहे. फक्त लोकांना समजलं पाहिजे की हे असं होतं, बाकी काही ह्याच्यामध्ये नाही. बरोबर आहे. बस बंद.